पत्रिका लिहित होता आणि पत्रिका लिहित असताना एक एक नाव लिहित होता. पत्रिका पाठवल्या जात होती, एक एक नाव लिहित होता. लिहिता लिहिता इतक्या गरीब होत्या महाराज त्या पत्रिका. बस गरीब माणूस म्हटलं तर सगळं त्याचं गरीबच कार्य असतं गड्या. तो कागद इतका हलका होता, जर कदाकाळी लिहित असताना जर पेन थोडासा जास्त दाब दिला ना, खाटक्यान खड्डा पडत होता. खालच्या 5 पत्रिकांना खड्डा पडत होता. इतक्या गरीब पत्रिका होत्या ना महाराज. बस आता कधी कधी श्रीमंताची जर पत्रिका पाहिली तर 1-1 लाख रुपयाची एक पत्रिका राहते महाराज. गरीबाच्या पत्रिका गरीबच होत्या. एक पत्रिका लिहित होता. लिहिता लिहिता सहज त्याला नाव आठवलं आणि पत्रिकेवरती नाव टाकलं, माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई. पत्रिका रवाना झाली. पाहता पाहता ती पत्रिका मुंबईला जाऊन पोहोचली. मुख्यमंत्री सकाळच्या वेळेला बाहेर बगीच्यामध्ये बसले होते. एक पत्रिका घेत होते, नाव वाचत होते, डस्टबिन मध्ये टाकत होते. नाव वाचत होते, डस्टबिन मध्ये टाकत होते. श्रीमंताच्या पत्रिका होत्या ना महाराज, वाचत होते. बस ही गरीबाची पत्रिका मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये गेली. मुलाचं नाव वाचलं, मुलीचं नाव वाचलं. मुलीच्या नावाखाली ज्या वेळेला बापाचं नाव वाचलं ना गड्या, त्यावेळेला मुख्यमंत्र्याचे डोळे आता पाण्यानं भरून आले. पीए म्हणतोय, साहेब काय झालं? मुख्यमंत्री सांगताय, मित्र होता रे माझा, आम्ही एकाच बेंचवरती बसत होतो, एकाच डब्यामध्ये जेवण करत होतो. बस गरीब होता बिचारा, पुढचं शिक्षण नाही घेणं झालं त्याला. मी शिकत शिकत पुढे आलो, तो मात्र गावालाच राहिला. फार मैत्री होती आमची. पीएला सांगितलं ही तारीख लक्षात ठेवायची आणि या तारखेचे माझे सगळे शासकीय कामं रद्द करायचे. आता त्या दिवशी मी कुठल्याही मीटिंगला जाणार नाही, त्या दिवशी मी कुणाची भेट घेणार नाही, त्या दिवशी फक्त आणि फक्त मला माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला जायचे. बस जिल्ह्याच्या कलेक्टरला बातमी देण्यात आली, मुख्यमंत्री साहेब येत आहे म्हणून. बस कलेक्टरला फक्त माहित होतं साहेब कुठं जाणार आहेत. आज निघाल्या महाराज. हेलिपॅड तयार करण्यात आलं, हेलिकॉप्टर उतरलो. डब 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 करत हेलिकॉप्टर उतरलं महाराज. आणि त्या ठिकाणी साहेब आज कुणाचाही गुच्छ स्वीकारत नाही, साहेब आज कुणाचा हार स्वीकारत नाही, साहेब आज कुणाचं पत्र हातामध्ये घेत नाही, गाडीमध्ये चर्चा करण्यासाठी सुद्धा साहेब कोणाला घेत नाही. साहेब एकटे बसलेले. बस कलेक्टरची गाडी पुढे चालली, त्याच्या मागं काही मंत्र्यांच्या गाड्या होत्या, काही पोलिसांच्या गाड्या होत्या. त्याच्यामध्ये एक गाडी मुख्यमंत्री साहेबांची होती. खादी खाकी खादी खाकी खादी खाकी, एका मागे एक गाड्यांचा ताफा निघाला. कुठं जायचंय कुणालाच माहित नाही, एकट्या कलेक्टरला माहित होतं गाडी कुठं जायची. बस पाहता पाहता त्या खेड्या गावामध्ये गाड्यांचा ताफा पोहोचलेला आहे. कलेक्टर साहेबांची गाडी अशा अंतराने उभी राहिली होती की मुख्यमंत्री साहेबांची गाडी बरोबर रामभाऊच्या मुलीचं लग्न ज्या मंडपामध्ये आहे, गरीब आहे तो मंडप, गरीब आहे तो वऱ्हाडी, त्या बेतानं कलेक्टरची गाडी थांबली आणि अगदी गेट मध्ये मुख्यमंत्री साहेबांची गाडी थांबली. एक पीए उतरला, धावत धावत आला, गाडीचा दरवाजा उघडला. मुख्यमंत्री साहेब गाडीतून उतरले. येणारे जाणारे लोक तर नुसती पाहतच होते आज या गावामध्ये नक्की काय घडतंय. पाहता पाहता मुख्यमंत्री साहेब खाली उतरले. गेटवरती कशाची गर्दी झाली म्हणून गुडघ्यापर्यंत धोतर आहे, रामभाऊची टोपी वाकडी आहे, कपाळाला मळवट भरलेला आहे. वर बाप आहे ना तो, आज मळवट भरलेला आहे. गर्दीतून वाट काढत 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 समोर आला आणि ज्या वेळेला आपल्या समोर मुख्यमंत्री साहेब पाहिले, डोळे भरून आले महाराज. मुलगी वाट लावत असताना तर त्याला ढोरासारखं रडायचंच होतं गड्या. पण मुख्यमंत्र्याला पाहिल्याच्या नंतर रामभाऊ मुख्यमंत्र्याच्या जवळ गेला. जशी सुदामाची आणि श्रीकृष्णाची भेट व्हावी तशी मुख्यमंत्री साहेबांची रामभाऊची भेट झाली. दोघही आता रडत होते. मुख्यमंत्र्याने आपल्या खिशातून रुमाल काढला, रामभाऊचे डोळे पुसले. रामभाऊ विचारतोय, साहेब इकडं कुठं आलात साहेब तुम्ही?
साहेब तुम्ही रस्ता तर चुकला नाहीत ना? नाही रामभाऊ, अरे तू पत्रिका पाठवली होती मला मुलीच्या लग्नाची, खास तुझ्या मुलीच्या लग्नासाठी आलोय. सगळे लोक पाहत होते. रामभाऊचे डोळे जसे पाण्याने भरलेले होते तसे प्रत्येक वऱ्हाडी मंडळीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी होते. साहेब, एक साधं पत्र जरी तुम्ही पाठवलं असतं ना तरी स्वाभिमानाने या सर्व मंडपातील लोकांना मी वाचून दाखवलं असतं. अरे मुख्यमंत्र्याचं पत्र आलंय मला. साहेब तुम्ही स्वतः आले. बस दोघही आता स्टेज कडे जात आहेत. मुलगी त्या ठिकाणी येते, साहेबांचं दर्शन घेते, साहेबांना सांगते, साहेब आमचे बाबा आम्हाला नेहमी सांगायचे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माझा मित्र आहे. तर आम्हाला खरं वाटत नव्हतं साहेब, मुख्यमंत्री कुठं, आपली संध्याकाळची पंचायत आहे, आपण कुठं. आमचे बाबा सांगायचे. पण खऱ्या अर्थानं आज तुम्ही शब्द खरा केला साहेब. तुम्ही स्वतः या लग्नासाठी स्वतः उपस्थित झालात साहेब. लग्न त्या ठिकाणी पार पडतं. लग्न लागल्याच्या नंतर रामभाऊ आपल्या वेहाकडे जात नाही. रामभाऊ मुख्यमंत्री साहेबांकडे येतो. साहेबांना सांगतो, साहेब तुम्हाला पुढे जायचं असेल ना साहेब, तुमचा बराच वेळ आज मी घेतलाय साहेब, तुमच्या जेवणाची व्यवस्था एखाद्या 5 स्टार हॉटेलला केली असेल ना साहेब. त्यावेळेला साहेब सांगताय, नाही रामभाऊ, अरे पोरीच्या लग्नाला आलोय, आज मी हॉटेलला नाही जाणार, आज मी सुद्धा याच मंडपामध्ये जेवणार आहे. साहेब तुम्हाला पुढे जायचं असेल एक काम करा, पहिल्या पंक्तीला तुम्ही बसा. साहेब सांगताय, नाही रे रामभाऊ, अरे पहिली पंगत ही वराडाची असते, मुलाच्या नातेवाईकांची, मुलाकडची पहिली पंगत असते, मी नाही बसणार पहिल्या पंक्तीला. मग साहेब तुम्ही काय करणार? एक मुलीच्या बापाचा मित्र म्हणून आता मी पाणी वाटण्याचं काम करणार. कोणी पाणी वाढायला? या राष्ट्राचा मुख्यमंत्री गरीब आहेत ना महाराज, लग्न गरीब आहे, मंडप गरीब आहे, पाणी सुद्धा जुन्या काळामध्ये टिपाडामध्ये भरून ठेवलेलं असायचं. ते जर्मलचे ग्लास असायचे, गावातून 1-2 घरून आणलेले ते जग असायचे, बस एखादं धोतर त्याच्यावरती टाकलेलं असायचं. पूर्वी असंच पाणी असायचं. जार आता आले ना महाराज, बिस्लरीच्या त्या छोट्या छोट्या बाटल्या आता आल्या, पहिलं पाणी असंच वाटलं जायचं. बस आता मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या हातामध्ये तो एक जग घेतलाय, गरीब एक ग्लास, एका ग्लास मध्ये पाणी वाटताय. बस प्रत्येक वऱ्हाडाच्या समोर नेऊन ते पाणी ठेवताय. ज्याच्या ज्याच्या समोर पाण्याचा ग्लास पडत होता त्याच्या डोळ्यामध्ये आता अश्रू येत होते. अरे किती मोठा माणूस आहे हा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. अरे हजारो लोक त्याच्या सेवेला आहे आणि आम्हाला पाणी वाढतोय. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर एखाद्या सामान्य माणसाच्या लग्नामध्ये येत असेल, त्याचा जर इतका आदर होत असेल, तर या जिल्ह्याचा श्रीमंत नाही, राष्ट्राचा श्रीमंत नाही, या देशाचा श्रीमंत नाही, या जगातला श्रीमंत नाही, तर तिन्ही ताळातला श्रीमंत असणारा भगवान परमात्मा आज कौशल्या मातेच्या घरी जर जन्माला आला असेल, तर त्याचं काही सामान्य लाड असेल का महाराज? त्याचं काही सामान्य प्रेम असेल का महाराज? आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण होतं. सगळे लोक आनंदानं गर्जना करतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. भगवान परमात्म्याचं प्राकटीकरण अयोध्येमध्ये झालं. हळूहळू